सो आज आपल्याला बघायचं आहे डेव्हलपमेंट ऑफ सीड अँड फॉर्मेशन ऑफ फ्रूट किंवा त्यालाच आपण डेव्हलपमेंट ऑफ फ्रूटसुद्धा म्हणू शकतो. देन फर्स्ट आपल्याला बघायचं आहे सीड किंवा सीड कशाला म्हणतात. सो आपल्याला माहीत आहे सीड हे एक फर्टिलाइज रायपॉन ओव्ह्यूल आहे जे की 3 पार्ट्सपासून बनलेले राहते. सीड कोट, एंडोस्पर्म अँड एम्ब्रियो. सो तुम्ही एंडोस्पर्मच्या ठिकाणी कॉटलेडॉन्ससुद्धा म्हणू शकता, कारण की दोघांचं काम रिझर्व फूड मटेरियलच असतो किंवा रिझर्व फूड मटेरियल स्टोअर करून ठेवण्याचंच काम राहतं. सो फक्त तुम्हाला एवढं यामध्ये लक्षात ठेवायचं आहे सीड कशाला म्हणतात. तर ॲक्च्युली सीड हे एक फर्टिलाइज ओव्ह्यूल आहे जे की 3 महत्त्वाच्या पार्ट्सपासून बनलेलं राहते. दॅट इज द सीड कोट, एंडोस्पर्म अँड एम्ब्रियो. देन नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे डेव्हलपमेंट ऑफ सीड. सो ॲक्च्युली आपल्याला माहीत आहे जर न्यू जनरेशन किंवा नेक्स्ट जनरेशन किंवा मग ऑफस्प्रिंग वगैरे जर फॉर्म करायचे असतील तर रिप्रोडक्शन घडणं खूप आवश्यक आहे. आपण रिप्रोडक्शनला कंटिन्युटी ऑफ द रेस असं सुद्धा म्हणतो. सो देन सीड हे आफ्टर फर्टिलायझेशन फॉर्म होणार आहे आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनचं फायनल प्रॉडक्ट जे राहणार आहे इन केस ऑफ प्लांट ते सीड राहणार आहे. सो बट सीड आणि फ्रूट प्रोड्यूस होण्यासाठी किंवा फॉर्म होण्यासाठी पॉलिनेशन घडणं खूप आवश्यक आहे. सो कारण की जेव्हा पॉलिनेशन घडेल तेव्हाच फर्टिलायझेशन घडणार आहे आणि फर्टिलायझेशननंतर सीड वगैरे आणि फ्रूट वगैरे काय होणार आहे, फॉर्म होणार आहे. सो पॉलिनेशन इथं खूप महत्त्वाचा रोल काय करतो, प्ले करतो इन केस ऑफ ऑर इन द फॉर्मेशन ऑफ सीड अँड फ्रूट. सो इथं एवढं लक्षात ठेवायचं आहे फक्त तुम्हाला ॲक्च्युली की पॉलिनेशन घडल्यानंतरच काय घडणार आहे, फर्टिलायझेशन घडणार आहे आणि त्याच्यानंतर सीड वगैरे काय होणार आहे, सीड अँड फ्रूट काय होणार आहे, प्रोड्यूस होणार आहे. सो पॉलिनेशन खूप महत्त्वाचा रोल काय करत आहे, इथं प्ले करत आहे. देन आपल्याला माहिती आहे जो फर्टिलाइज ओव्ह्यूल राहतो त्याचे जे इंटिग्युमेंट्स राहतात, आपल्याला माहीत आहे एम्ब्रियोच्या आजूबाजूला काय राहतात, इंटिग्युमेंट्स राहतात. सो जो फर्टिलाइज ओव्ह्यूल आहे त्याच्या ज्या इंटिग्युमेंट्स आहेत त्या आता ट्रान्सफॉर्म होतील कशामध्ये, सीड कोटमध्ये. देन आपल्याला हे सुद्धा माहिती आहे इंटिग्युमेंटचे टाईप वगैरे आहेत, दॅट इज द इनर अँड आउटर. सो जो इनर इंटिग्युमेंट आहे तो इनर साईडनी सीड कोट फॉर्म करणार आहे आणि जो आउटर आहे तो आउटर साईडनी काय करणार आहे, सीड कोट फॉर्म करणार आहे. आउटर सीड कोट यालाच आपण टेस्टा म्हणतो. देन इनर सीड कोट और इनर सीड मेम्ब्रेन यालाच आपण टिगमन म्हणतो. सो इथं एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, जे इंटिग्युमेंट्स आहेत फर्टिलाइज ओव्ह्यूलच्या ज्या इंटिग्युमेंट्स आहेत त्या इंटिग्युमेंट्सचं आता काय होणार आहे, ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे कशामध्ये, सीड कोडमध्ये, दॅट इज द सीड कोडमध्ये. सो इंटिग्युमेंट हे 2 टाईपचे राहतात, आपल्याला माहीत आहे इनर अँड आउटर. जे इनर सीड आहे जे इनर इंटिग्युमेंट आहे ते इनर सीड कोड फॉर्म करणार आहे त्यालाच आपण टिगमन म्हणतो, जे की थिन राहते. देन जे आउटर इंटिग्युमेंट आहे ते काय फॉर्म करणार आहे, आउटर सीड कोट, त्यालाच आपण टेस्टा म्हणतो. सो इथं मी स्लाईडमध्ये मेन्शनसुद्धा केलेलं आहे, आउटर इंटिग्युमेंट ऑफ ओव्ह्यूल बिकम थिक अँड हार्ड अँड फॉर्म आउटर सीड कोट कॉल्ड ॲज द टेस्टा. मी आताच सांगितलेलं आहे तुम्हाला की जे आउटर इंटिग्युमेंट आहे ते काय फॉर्म कशात कन्वर्ट होऊन जातो म्हणते, आउटर सीड कोडमध्ये. देन त्यालाच आपण काय म्हणतो, टेस्टा म्हणतो. आणि हे टेस्टा जे राहते हे थिक राहते आणि हार्डसुद्धा राहते आणि याचं महत्त्वाचं रोल जे आहे ते आहे प्रोटेक्शन देणं. देन इनर इंटिग्युमेंटचं कन्वर्शन कशात होतो, इनर सीड कोडमध्ये, त्यालाच आपण टिगमन म्हणतो. तुम्ही स्पेलिंगवर थोडं करेक्ट करून घ्याल. देन या दोन्ही स्लाईडमध्ये थोडेफार मी जे पॉईंट ॲड केलेले आहेत ते डेव्हलपमेंट ऑफ फ्रूटचे सुद्धा आहेत आणि डेव्हलपमेंट ऑफ सीड्सचे सुद्धा आहेत. हे दोन्ही पॉईंट मी ॲड केलेले आहेत स्लाईड्समध्ये. सो कन्फ्यूज होण्याचं काही आवश्यकता नाही आहे. देन आपल्याला हे सुद्धा माहिती आहे ॲक्च्युली फर्टिलायझेशननंतर जे फ्लावरचे पार्ट्स राहतात, फॉर एक्झाम्पल दॅट इज द सेपल म्हणा किंवा मग पेटल, स्टेमन असेल, स्टाईल असेल किंवा स्टिग्मा असेल, हे काय होऊन जातात, फॉल होऊन जातात, मीन्स गळून जातात. देन ओव्हरीची साईज वगैरे काय होणार आहे, साहजिक गोष्ट आहे, इन्क्रीज वगैरे होणार आहे. देन हेच ओव्हरी काय होऊन जाईल, रायपन होऊन जाईल. त्याच रायपन ओव्हरीला आपण काय म्हणतो, फ्रूट म्हणतो. देन आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की जे ओव्हरीच्या वॉल्स वगैरे जे आहेत, ठीक आहे, त्या ओव्हरीच्या वॉल्स काय फॉर्म करतात, फ्रूट वॉल्स फॉर्म करतात. त्याच फ्रूट वॉलला आपण काय म्हणतो, पेरिकार्प असे म्हणतो. सो यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला ॲक्च्युली,
जे फ्लावरचे पार्ट्स वगैरे आहेत, सेपल म्हणा, स्टेमन म्हणा, स्टाईल म्हणा, हे काय होऊन जातील सर्व आता फर्टिलायझेशन नंतर काय होऊन जातील, फॉल होऊन जातील, मीन्स पूर्णपणे काय होऊन जातील, हे गळून जातील. देन नंतर ओव्हरी वगैरेची साईज वगैरे काय होऊन जाईल, इन्क्रीज वगैरे होऊन जाईल. देन त्यानंतर आपल्याला माहिती आहे की ॲक्च्युली हे ओव्हरी काय होऊन जाईल, रायपन होऊन जाईल. आणि या रायपन ओव्हरीलाच आपण काय म्हणतो, फ्रूट म्हणतो. जसं आपण रायपन ओव्ह्यूलला काय म्हटलं होतं, सीड म्हटलं होतं, तसंच आता रायपन ओव्हरीला आपण काय म्हणणार आहे, फ्रूट म्हणणार आहे. देन जे ओव्हरीच्या वॉल वगैरे आहेत त्या फ्रूट वॉल फॉर्म करणार आहेत आणि त्या फ्रूट वॉललाच आपण काय म्हणतो, पेरिस्पर्म वगैरे म्हणतो. देन हे पेरिस्पर्म जे राहते, सॉरी नॉट अ पेरिस्पर्म, दॅट इज द पेरिकाप. सो हे जे पेरिकाप वगैरे जे राहते ते ड्रायसुद्धा राहू शकते किंवा फ्लेशीसुद्धा राहू शकते. जे फ्लेशी पेरिकार्प आहे ते वेगवेगळ्या पार्टमध्ये डिफरन्शिएट केलेलं आहे. दॅट इज द आउटर एपिकार्प, मिडल मिझोकार्प अँड इनर एंडोकार्प. साहजिक गोष्ट आहे, आउटर एपिकार्प जे राहणार आहे ते सर्वात बाहेरच्या साईडने राहणार आहे. देन मिडल हे मधामध्ये राहणार आहे कोणाच्या, एपिकार्पच्या आणि एंडोकार्पच्या. आणि इनर जे राहणार आहे दॅट इज द एंडोकार्प, सर्वात आतमध्ये काय राहणार आहे, एंडोकार्प राहणार आहे. सो आपल्याला हे याचं एक्झाम्पल बेस्ट पाहिलं जाते, दॅट इज द मँगो. तुम्ही बघू शकता आउटर कवरिंग जे आहे ते राहणार आहे त्याची एपिकार्प. देन नंतर मिडलमध्ये राहणार आहे मिझोकार्प अँड इनरमध्ये राहणार दॅट इज द एंडोकार्प. देन आता सीड वगैरे काय झाली तर पूर्णपणे डेव्हलप वगैरे झाली. सो मी ही जे डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट आहे हे पुन्हा नेक्स्ट स्लाईडमध्ये पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणारच आहे, कन्फ्यूज होण्याची आवश्यकता नाही आहे. सो जे फर्टिलाइज रायपन सीड आहे, सॉरी जे फर्टिलाइज रायपन ओव्ह्यूल आहे त्यालाच आपण काय म्हटलं तर सीड म्हटलं होतं. इथं 2 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. जे फर्टिलाइज रायपन ओव्ह्यूल आहे त्यालाच आपण काय म्हणतो, सीड म्हणतो. देन जे फर्टिलाइज रायपन रायपन ओव्हरी त्यालाच आपण काय म्हणतो, फ्रूट म्हणतो. सो हे 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. देन इथं पूर्णपणे सीडचं काय झालेलं आहे, आता डेव्हलपमेंट वगैरे झालेलं आहे. सो डेव्हलपमेंट ऑफ सीडमध्ये तुम्हाला फक्त एवढं पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत यामध्ये की ॲक्च्युली जे फर्टिलाइज ओव्ह्यूल आहे त्याचे जे इंटिग्युमेंट आहे त्याचं काय होणार आहे, ट्रान्सफॉर्म होणार आहेत. ते कशामध्ये ट्रान्सफॉर्म होणार आहेत, सीड कोटमध्ये. सो ह्या इंटिग्युमेंट 2 टाईपच्या राहतात, दॅट इज द आउटर अँड इनर. आउटर इंटिग्युमेंट फॉर्म करणार आहे आउटर सीड कोट, त्यालाच आपण म्हणतो टेस्टा. आणि इनर काय फॉर्म करणार आहे, इनर सीड कोट, त्यालाच आपण काय म्हणतो, टेगमन. सो टेस्टा हे थिक राहते ॲज कम्पेअर टू टेगमनपेक्षा. देन आउटर कवरिंग आहे सो हार्ड असणार आहे. देन प्रोटेक्टिव्ह इन नेचर असणार आहे. देन नेक्स्ट बघायचं आपल्याला टाईप्स ऑफ सीड. सो महत्त्वाचा पॉईंट आहे इथं टाईप्स ऑफ सीड ॲक्च्युली. सो प्रेझेन्स ऑफ एंडोस्पर्म, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ एंडोस्पर्मच्या बेसिसवर ज्या सीड्स आहेत त्याचे 2 पार्ट पडलेले आहेत किंवा 2 पार्टमध्ये डिवाईड केलेले आहेत. दॅट इज द एंडोस्पर्मिक सीड अँड नॉन एंडोस्पर्मिक सीड. सो आपल्याला बघायचं आहे एंडोस्पर्मिक सीड. सो ॲक्च्युली एंडोस्पर्मिक सीड कशाला म्हणतो, शब्द इथं लक्षात ठेवाल, मॅच्युअर सीड लक्षात ठेवाल शब्द. मॅच्युअर सीडमध्ये जर का एंडोस्पर्म प्रेझेंट असेल तर त्याला आपण एंडोस्पर्मिक सीड म्हणतो. देन ह्या ज्या एंडोस्पर्मिक सीड आहेत ॲक्च्युली मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे, यामध्ये एक खूप महत्त्वाचा शब्द आहे दॅट इज द मॅच्युअर सीड. ज्या मॅच्युअर सीडमध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट राहतो त्यालाच आपण काय म्हणतो, एंडोस्पर्मिक सीड म्हणतो. देन आपल्याला हे सुद्धा माहिती आहे जो डेव्हलपिंग एम्ब्रिओ राहतो तो डेव्हलपिंग एम्ब्रिओ नरिशमेंट घेत राहतो कोणाकडून, एंडोस्पर्मकडून. आणि साहजिक गोष्ट आहे आपल्याला हे सुद्धा माहिती आहे एंडोस्पर्मचं काम काय राहतं की ॲक्च्युली जो डेव्हलपिंग एम्ब्रिओ आहे त्याला काय करणं, नरिशमेंट प्रोव्हाइड वगैरे करणं. देन हाच एंडोस्पर्म जर प्रेझेंट असेल मॅच्युअर सीडमध्ये त्यालाच आपण काय म्हणतो, दॅट इज द एंडोस्पर्मिक सीड. देन याचं जे बेस्ट एक्झाम्पल आहे ॲक्च्युली जे डायकॉट आहे, आपल्याला हे सुद्धा माहिती आहे डायकॉट आणि मोनोकॉट हे सीडचेच टाईप्स आहेत ॲक्च्युली कॉटलेडॉनच्या बेसिसवर. सो जे डायकॉट वगैरे आहे आणि जे मोनोकॉट आहेत हे दोन्हीही एंडोस्पर्मिक सीड म्हणजेच ॲक्च्युली. सो जे मोनोकॉट सीड्स वगैरे आहेत आणि डायकॉट सीड्स वगैरे आहेत हे जास्त ॲक्च्युली इन केस ऑफ मोनोकॉट हे जास्त प्रमाणात एंडोस्पर्मिक वगैरे राहतात, त्यालाच आपण अल्ब्युमिनससुद्धा म्हणतो. देन जे डायकॉट आहेत ते कमी प्रमाणात राहतात, कमी प्रमाणात एंडोस्पर्मिक राहतात. सो देन याच्यामध्ये जे कॉटलेडॉन्स वगैरे राहणार ते थीन वगैरे राहणार आहे. आणि एंडोस्पर्मचं आपल्याला फंक्शन माहितीच आहे,
रिझर्व फूड मटेरियल काय करत आहे तो स्टोअर फूड मटेरियल काय करणार आहे तो स्टोअर करणार आहे आणि त्याचं एक्झाम्पल आहे बेस्ट ज्वार अँड मेज. सो एंडोस्पर्मिक सीडमध्ये तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं ॲक्च्युली अशा मॅच्युअर सीड किंवा ज्या मॅच्युअर सीडमध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट असतो त्यालाच आपण एंडोस्पर्मिक सीड म्हणतो. देन सेकंड पॉईंट हा लक्षात ठेवायचा आहे जो डेव्हलपिंग एम्ब्रिओ राहतो तो टोटली नरिशमेंट घेत असतो कोणाकडून एंडोस्पर्मकडून. देन मोनोकॉट सीड आणि डायकॉट सीड हे दोन्हीही काय आहेत एंडोस्पर्मिक सीड आहेत. बट ॲक्च्युली मोस्टली ज्या मोनोकॉट सीड्स आहेत त्या जास्त प्रमाणात काय आहेत एंडोस्पर्मिक आहेत आणि एंडोस्पर्मिक सीडला ऑल्सो कॉल्ड ॲज अल्ब्युमिनस सीडसुद्धा म्हणतो आपण. देन नेक्स्ट लक्षात ठेवायचं तुम्हाला याच्यामध्ये जे कॉटलीडॉन्स वगैरे राहतात ते कॉटलीडॉन्स कसे राहते ॲक्च्युली थिन वगैरे राहतात. देन इन केस ऑफ मी मोनोकॉटबद्दल बोलत आहे ठीक आहे. देन यामधले जे कॉटलीडॉन्स राहणार ते थिन वगैरे राहणार आणि एंडोस्पर्म स्टोअर करेल काय फूड मटेरियल. सो डायग्रामच्या बेसिसवर मी पुन्हा आणखी सांगणार आहे तुम्हाला ॲल्युरॉन लेअर टिश्यूबद्दल. सो ॲल्युरॉन टिश्यू हे ॲक्च्युली एंडोस्पर्मच्या आउटर कवरिंग वगैरे राहते दॅट इज द प्रोटीन इन नेचर राहते ते. देन आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की याचे जे कॉटलीडॉन्स वगैरे राहतात हे मोनोकॉट सीड्स दाखवलेले आहे डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता कॉर्न सीड दिलेली आहे. सो यामध्ये एंडोस्पर्म वगैरे दिलेलं आहे. साहजिक गोष्ट आहे एंडोस्पर्म रिझर्व फूड मटेरियल स्टोअर करून ठेवेल. देन नंतर जो डेव्हलपिंग एम्ब्रिओ वगैरे आहे त्या डेव्हलपिंग एम्ब्रिओला नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत आहे एंडोस्पर्म करत आहे. देन नंतर कॉटलीडॉन्स इथं कसे राहतील थिन वगैरे राहतील. देन रॅडिकल्स वगैरेचं समोर चलून कन्व्हर्शन रूटमध्ये होऊन जाईल रूट वगैरे फॉर्म करतील. देन आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे दॅट इज द नॉन एंडोस्पर्मिक सीड. सो नॉन एंडोस्पर्मिक सीड काय ॲक्च्युली जे मॅच्युअर सीड्स वगैरे आहेत त्या मॅच्युअर सीड्समध्ये जर का एंडोस्पर्म हे टोटली अब्सेंट असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो नॉन एंडोस्पर्मिक सीड म्हणतो किंवा त्यालाच आपण एक्स अल्ब्युमिनससुद्धा म्हणतो. दॅट इज द एक्स अल्ब्युमिनस सीडसुद्धा म्हणतो कोणाला नॉन एंडोस्पर्मिक सीडला. सो इथं लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला ॲक्च्युली जे मॅच्युअर सीड आहेत त्या मॅच्युअर सीडमध्ये जर का एंडोस्पर्म हे टोटली अब्सेंट असेल शब्द मी अगोदरसुद्धा सांगितलेला आहे शब्द लक्षात ठेवायचा मॅच्युअर सीडमध्ये जर का एंडोस्पर्म टोटली अब्सेंट असेल तर साहजिक गोष्ट आहे त्या सीडला आपण काय म्हणतो नॉन एंडोस्पर्मिक सीड किंवा एक्स अल्ब्युमिनस सीडसुद्धा म्हणतो. सो आता हा जो एंडोस्पर्म हा मॅच्युअर सीडमध्ये अब्सेंट का बरं असेल तर ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे जो डेव्हलपिंग एम्ब्रिओ राहतो तो नरिशमेंट घेत असतो कोणाकडून एंडोस्पर्मकडून आणि तो नरिशमेंट जेव्हा प्रोव्हाइड करतो आणि डेव्हलपिंग एम्ब्रिओ जेव्हा नरिशमेंट घेतो कोणाकडून एंडोस्पर्मकडून तेच नरिशमेंट जर का टोटली त्यांनी त्याच इनिशियल टाईम पिरियडमध्ये युटिलाइज वगैरे जर केली मीन्स जेव्हा डेव्हलपमेंट होत असेल एम्ब्रिओचं तेव्हाच पूर्णपणे तो जर नरिशमेंट घेत असेल पूर्ण नरिशमेंट यूज वगैरे करत असेल किंवा युटिलाइज करत असेल एंडोस्पर्मकडून घेत असेल तर ॲक्च्युली ते जर पूर्णपणे तो काय करत असेल युटिलाइज करत असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो दॅट इज द एंडोस्पर्म नॉन एंडोस्पर्मिक सीड. सो ॲक्च्युली होणार काय इथं साहजिक गोष्ट आहे मग जो मॅच्युअर सीडमध्ये एंडोस्पर्म राहणार आहे तो कसा राहणार आहे अब्सेंट राहणार आहे कारण की जो डेव्हलपिंग एम्ब्रिओ आहे तो डेव्हलपिंग एम्ब्रिओनं पूर्णपणे नरिशमेंट युटिलाइज केलेली आहे फ्रॉम द एंडोस्पर्म. देन जे जास्त प्रमाणात डायकॉट सीड्स वगैरे आहेत आता साहजिक गोष्ट आहे जेव्हा यांचं जर्मिनेशन वगैरे होईल सीड्सचं डायकॉट सीड्सचं तर ॲक्च्युली डायकॉट सीड्सकडे कॉटलीडॉन्स वगैरे राहणार आहेत तर त्यांच्यामध्ये रिझर्व फूड मटेरियल राहणार आहे. सो नो डाऊट फेवरेबल कंडिशन भेटल्यानंतर ते युटिलाइज वगैरे करतील आणि न्यू प्लांट वगैरे डेव्हलप करतील. बट इन केस ऑफ मोनोकॉट सीड जर तुम्ही बघितलं तर नॉन एंडोस्पर्मिक सीड म्हणजे जर आपण मोनोकॉटचं जर एक्झाम्पल जर बघितलं तर ॲक्च्युली त्यांच्यामध्ये जर्मिनेशन वगैरे जास्त प्रमाणात किंवा होणारच नाही असं म्हटलं तरी चालेल. सो कॉटलीडॉन्स इथं थिक राहतील आणि फ्लेशी राहतील. देन कॉटलीडॉन्स मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे काय करणार आहे स्टोअर फूड फूड मटेरियल काय करणार आहे स्टोअर करणार आहे. सो नॉन एंडोस्पर्मिक सीडमध्ये तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की जे मॅच्युअर सीड आहेत अशा मॅच्युअर सीड ज्या मॅच्युअर सीडमध्ये एंडोस्पर्म का असतो अब्सेंट असतो त्यालाच काय म्हणतो आपण नॉन एंडोस्पर्मिक सीड किंवा ऑल्सो कॉल्ड ॲज एक्स अल्ब्युमिनस सीडसुद्धा म्हणतो.
आता ॲक्च्युली ॲबसेंट का बरं एंडोस्पर्म, कारण की जो डेव्हलपिंग एम्ब्रिओ आहे तो टोटली नरिशमेंट घेत आहे आणि पूर्णपणे जे नरिशमेंट युटिलाइज करत आहे, एंडोस्पर्मकडून जे नरिशमेंट मिळत आहे ते पूर्णपणे इनिशियल स्टेजलाच काय करत आहे, तो युटिलाइज करत आहे. सो म्हणून इथं जो मॅच्युअर सीड आहे त्यामध्ये एंडोस्पर्म काय राहणार आहे, ॲबसेंट राहणार आहे. देन नंतर डायकॉट सीडच्या राहतात जे जास्त प्रमाणात काय राहतात, नॉन एंडोस्पर्मिक सीड राहतात. देन कॉटलिडॉन्स जे राहणार आहेत याचे ते कसे राहणार आहेत, थिक वगैरे राहणार आणि फ्लेशी राहणार आहेत. अँड लास्ट कॉटलिडॉन्स काय करतात, याचे फूड मटेरियल काय करणार आहेत, स्टोअर करणार आहेत. बेस्ट एक्झाम्पल आहे पी अँड बी. सो तुम्ही बघू शकता डायग्राममध्ये रेड किडनी बीन सीडचे डायग्राम दिले आहे. सीड कट ओपन मीन्स सीडला कट करून ओपन केलेलं आहे. सो डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता प्ल्युम्युल दिलेला आहे, रॅडिकल दिलेला आहे, देन सीड कोट दिले आहेत, कॉटलिडॉन्स वगैरे दिले आहेत. सो आपल्याला माहिती आहे की ॲक्च्युली जे प्ल्युम्युल्स वगैरे आहेत त्यांचं समोर चढून शूटमध्ये कन्वर्ट होईल, मीन्स शूट फॉर्म करतील. देन रॅडिकल काय फॉर्म करणार आहे, रूट्स फॉर्म करणार आहे. देन नंतर आपल्याला हे सुद्धा माहिती आहे कॉटलिडॉन्स रिझर्व फूड मटेरियल स्टोअर करून ठेवतील. देन सीड कोट प्रोटेक्ट करणार आहे, दॅट इज द स्टिग्मा टेस्टा अँड टिगमन. देन नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ॲक्च्युली फ्रूटची डेव्हलपमेंट वगैरे कशी होते. सो आपण अगोदरसुद्धा पाहिलेलं आहे फ्रूट कशाला म्हणतो, रायपन ओव्हरीलाच आपण काय म्हणतो, फ्रूट वगैरे म्हणतो. देन आता फ्रूटची डेव्हलपमेंट कशी होती किंवा फ्रूटचं फॉर्मेशन कसं आहे हे बघायचं आपल्याला. सो मी अगोदरसुद्धा सांगितलं आहे जेव्हा फर्टिलायझेशन होऊन जाणार आहे, म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतरची कंडिशन, जे फ्लावरचे पार्ट्स येणार आहेत, सेपल वगैरे, पेटल्स म्हणा, जे काही असेल, स्टिग्मा वगैरे म्हणा, स्टाईल म्हणा, हे काय होऊन जातील, टोटली फॉल होऊन जातील, मीन्स गळून वगैरे जातील. देन त्यानंतर काय होणार आहे ॲक्च्युली जे ओव्हरी वगैरे आहे त्याची साईज वगैरे काय होऊन जाईल, इन्क्रीज वगैरे होऊन जाईल नरिशमेंट मिळाल्यानंतर, साहजिक गोष्ट आहे. देन त्यानंतर याच ओव्हरीचं काय होऊन जाईल, मीन्स हे ओव्हरी काय होऊन जाईल, रायपन होऊन जाईल. सो या रायपन ओव्हरीलाच आपण काय म्हणतो, फ्रूट म्हणतो. आणि याच ओव्हरीच्या ज्या वॉल आहेत त्या काय फॉर्म करणार आहेत, फ्रूट वॉल फॉर्म करणार आहेत. सो या फ्रूट वॉलला ऑल्सो कळल्यास आपण काय म्हणतो, पेरिकार्प म्हणतो. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे पेरिकार्प ॲक्च्युली फ्लेशीसुद्धा राहू शकते आणि ड्रायसुद्धा राहू शकते. सो फ्लेशीचे पेरिकार्पात ते डिफरन्शिएट करू शकतो आपण, दॅट इज द आउटर इपिकार्प, देन मिडल मिझोकार्प अँड इनर एंडोकार्प. हे आपल्याला माहिती आहे. इपिकार्प हे काय राहणार, बाहेरच्या साईडने राहणार आउटर. देन नंतर मिडलमध्ये कोण राहणार, दॅट इज द मिझोकार्प. आणि इनर साईडने कोण राहणार आहे, एंडोकार्प. सो अशा प्रकारे फ्रूटची काय होणार आहे, डेव्हलपमेंट वगैरे येणार. सो सीड डेव्हलप झाल्यानंतर काय होणार आहे, फ्रूटची डेव्हलपमेंट स्टार्ट होणार आहे. कारण की ॲक्च्युली जे हार्मोन्स वगैरे आहेत ते सीड काय करते, रिलीज करते आणि त्या हार्मोन्सपासूनच काय बनते, फ्रूट वगैरे डेव्हलप व्हायला काय होते, सुरुवात होते. सो इथं मी आणखी पॉईंट दिलेले आहेत काही, बट इथं एक्सप्लेन करू शकलो नाही मी. सो सॉरी, जे स्लाईड्स वगैरे बनवले आहेत त्यामध्ये मी काही पॉईंट मेन्शन नाहीत केलेले आहे, बट ते मी इथं एक्सप्लेन करणार आहे. सो पेरिस्पर्म कशाला म्हणतात, ॲक्च्युली रेमेनंट ऑफ न्यू सेलस इन द सीड. जर का सीडमध्ये न्यू सेलस ॲज इट इज राहत असेल, मीन्स ॲज इट इज पडलेला राहत असेल, तर त्यालाच आपण काय म्हणतो, पेरिस्पर्म वगैरे म्हणतो. देन आणखी तर मी फ्रूटचे टाईप वगैरे सुद्धा मेन्शन केलेले नाही आहेत. सो फ्रूटचे आपल्याला हे सुद्धा माहिती आहे ॲक्च्युली फ्रूटचे ओरिजिन हे ओव्हरीपासून होते, ठीक आहे. बट फ्रूटची ओरिजिन ही ओव्हरीजपासून होत आहे का, की ओव्हरीच्या अदर पार्ट्सपासून किंवा ओव्हरीच्या व्यतिरिक्त कुठल्या अदर पार्ट्सपासून होत आहे, त्याच्या बेसिसवर फ्रूटचे दोन टाईप दिले आहेत, दॅट इज द ट्रू फ्रूट्स अँड फॉल्स फ्रूट. सो जर फ्रूट हे टोटली ओव्हरीपासूनच डेव्हलप होत असेल तर त्याला आपण ट्रू फ्रूट्स म्हणतो. आणि फॉल्स फ्रूट फॉल्स फ्रूट कशाला म्हणू, जर का असं फ्रूट जे की अदर दॅन ओव्हरी मीन्स वेगवेगळ्या कुठल्याही पार्ट्सपासून जर बनत असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो, फॉल्स फ्रूट असे म्हणतो. मीन्स ओव्हरी सोडून कुठल्याही व्यतिरिक्त पार्ट्सपासून. सो त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, दॅट इज द स्ट्रॉबेरी, जे की थॅलॅमसपासून बनते. ॲपलसुद्धा त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. देन इथं सीड डॉर्मन्सीसुद्धा मी डिस्क्राईब केलेली नाही आहे. सो सीड डॉर्मन्सी काय हे सुद्धा बघायचं आपल्याला. सो सीड डॉर्मन्सी म्हणजे काय, ॲक्च्युली पूर्णपणे ज्या फेवरेबल कंडिशन वगैरे प्रेझेंट असतील. आता साहजिक गोष्ट आहे, सीडला जर्मिनेशन होण्यासाठी फेवरेबल कंडिशन वगैरे लागतात. सो ह्या फेवरेबल कंडिशन प्रेझेंट असल्यावर सुद्धा सीड का होत नाहीत, जर्मिनेट होत नाहीत आणि त्या रेस्टिंग पिरियडमध्ये जातात. त्याच सीडला आपण काय म्हणतो, दॅट इज द सीड डॉर्मन्सी, किंवा त्यालाच आपण म्हणतो सीड डॉर्मन सीड. सो
इट इज अ रेस्टिंग पिरियड ऑफ सीड असं सुद्धा त्याला म्हणतात. बट इथं तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, ॲक्च्युली फेवरेबल कंडिशन मिळाल्यानंतरसुद्धा काही सीड काय होत नाही, जर्मिनेट होत नाही, त्यालाच आपण काय म्हणतो, सीड डॉर्मन्सी असे म्हणतो. देन साहजिक गोष्ट आहे, सीडचा रेस्टिंग पिरियड आहे, तर जे एम्ब्रिओ याच्यामध्ये प्रेझेंट राहणार आहे सीडमध्ये ते सुद्धा कसं राहणार आहे, रेस्टिंग पिरियडमध्येच राहणार आहे. आणि इथं आणखी एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला, की जे सीड आहेत, वेगवेगळ्या सीड जे आहेत त्याचा जो डॉर्मन्सी पिरियड जो राहतो तो खूप वेगवेगळा राहतो. मीन्स वेगवेगळ्या सीडचा वेगवेगळा डॉर्मन्सी पिरियड राहतो. फॉर एक्झाम्पल काही वीकपर्यंतसुद्धा राहू शकतात, काही इयर्सपर्यंतसुद्धा राहू शकते. सायट्रस किंवा सिट्रस ज्याला आपण म्हणतो, त्याचं जर तुम्ही पाहिलं एक्झाम्पल, आपण जर एक्झाम्पल पाहिलं सिट्रस वगैरेचं किंवा सायट्रसचं, तर त्याचा जो डॉर्मन्सी पिरियड राहतो तो काही वीकपर्यंतसुद्धा राहतो. देन फोनिक्स डॅक्टिलिफेराचा जो डॉर्मन्सी पिरियड आहे तो नियर अबाउट 2000 इयर्सपर्यंत आहे. सो हे झालं आपलं सीड डॉर्मन्सीच्या बाबतीत. देन आपल्याला लास्ट पॉईंट जो बघायचा आहे तो आहे दॅट इज द सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. सो सर्वात पहिला जो सिग्निफिकन्स आहे इथं, मीन्स अप्लिकेशन बघायचं आपल्याला सीड आणि फ्रूट डेव्हलपमेंटचे, दॅट इज द फ्रूट प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड. आता साहजिक गोष्ट आहे, जो डेव्हलपिंग सीड आहे त्याला नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम फ्रूट करत आहे. हा पहिला त्याचा काय झाला, सिग्निफिकन्स झाला. देन नंतर फ्रूट प्रोटेक्ट सीड इन अ इमॅच्युअर कंडिशन. मीन्स जे इमॅच्युअर सीड आहे किंवा इमॅच्युअर कंडिशनमध्ये सीडला प्रोटेक्ट जे करण्याचं काम कोण करत आहे, फ्रूट वगैरे करत आहे. आणि लास्ट पॉईंट जो आहे इथं, दॅट इज द सीड ॲक्ट ॲज अ इम्पॉर्टंट प्रोपोगेटिंग ऑर्गन ऑफ द प्लांट. मीन्स ज्या सीड आहेत त्या ॲक्च्युली न्यू प्लांट फॉर्म करण्यासाठी काय असतात, रिस्पॉन्सिबल असतात. म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे, इट इज अ इम्पॉर्टंट प्रोपोगेटिंग ऑर्गन. साहजिक गोष्ट आहे, न्यू प्लांट सीडपासूनच काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे. सो मी इथं स्लाईडमध्ये हे मेन्शन करू शकलो नाही, बट आपण हे टोटली पॉईंट मी ओव्हरऑल हे तुम्हाला इथं सांगितलेले आहेत. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू.